स्वागत। सुरुवातीला एक नजर काही ठळक घडामोडींवर। सुडबुद्धीने खडी क्रेशर बंद केल्याचा आरोप 26 जानेवारीला विजय गोगावले यांचा आत्मदहनाचा इशारा। क्षेत्रपाल नगर येथील पुलाचे 26 जानेवारी रोजी लोकार्पण। ग्रामस्थांनी पाळीव टाकलेल्या आमरस येथील मोरे कुटुंबियांची पोलिसांकडे धाव। कशिडी घाटात रसायन वाहू टँकर कलंडला आणि बिलावरील मीटरच्या रिडिंगची फोटो पद्धत बंद। आता पाहूया सविस्तर वृत्त। आवश्यक त्या शासकीय परवानग्या असतानाही खेड आंबवली मार्गावरील गणपती कृपा स्टोन क्रशर सुडबुद्धीने बंद करण्यात आला असल्याचा आरोप करत स्टोन क्रशरचे मालक विजय गोगावले यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ते आत्मदहन करणार आहेत। याबाबत माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, खेड तालुक्यात एकूण 10 खडी क्रशर आहेत। यापैकी माझ्या खडी क्रेशरसह केवळ 3 खडी क्रेशर मालकांकडे पर्यावरण विभागाचा दाखला आहे, मात्र त्या खडी क्रेशर दिवस रात्र सुरू आहेत। माझ्याकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या असतानाही माझ्या खडी क्रेशरचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे। व्यवसायासाठी मी कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले आहे। शिवाय माझ्याकडे असलेल्या 35 कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह माझ्या व्यवसायावर होतो आहे। केवळ सुडबुद्धीने माझे खडी क्रेशर बंद करण्यात आल्याने व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत, तर क्रेशरवर काम करणाऱ्या कामगारांचाही रोजगार बुडाला आहे। केवळ सुडबुद्धीने केल्या जाणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आत्मदहनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याने मला आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे विजय गोगावले यांनी म्हटले। खेड शिवतर मार्गावरील क्षेत्रपाल नगर येथील पुलाचे दिनांक 26 जानेवारी रोजी लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। जुलै महिन्यापासून हा पूल दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीला बंद होता, त्यामुळे या मार्गावरील अनेक गावातील ग्रामस्थांची दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोय झाली होती। जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी दरम्यान ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती। मात्र पर्यायी मार्ग अरुंद आणि धोकादायक असल्याने प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता। दळणवळणाच्या दृष्टीने होणारी गैरसोय लक्षात घेता नगरपालिका फंडातून पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते। पुलाचे काम पूर्ण झाल्यावर गेल्या आठवड्यात युवा सेनेचे योगेशदादा कदम यांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता, मात्र पुलाचे लोकार्पण झालेले नव्हते। आता 26 जानेवारीला पुलाचे लोकार्पण केले जाणार असल्याचे नगरपालिका सूत्रांकडून सांगण्यात आले। सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि खेडमधील प्रसिद्ध उद्योजक श्री हिराबाई बुटाला यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती। हिराबाई बुटाला हे खेडमधील एक असामान्य व्यक्तिमत्व मानले जातात। खेडमध्ये भाऊ या नावाने ते ओळखले जातात। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे। अजातशत्रू असलेल्या भाऊंचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीप वाहिनीकडून व दीप परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी घाटात रसायन वाहून नेणारा टँकर कलंडून अपघात झाला। रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला। अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून घटनास्थळी अग्निशमन बंब तैनात ठेवण्यात आला होता। खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोटे औद्योगिक वसाहतीतील खरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्यासाठी लागणारे कच्चे रसायन घेऊन हा टँकर गुजरात येथील सुरत येथून निघाला होता। चालक नईम मोहम्मद मुन्सिफ, राहणार उत्तर प्रदेश, हा महामार्गावरील कशेडी घाट उतरत असताना त्याचा टँकरमधील ताबा सुटला आणि हा टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडला। या टँकरमधील रसायन रस्त्यावर सांडल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले। रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 10 पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार असून ही संकल्पना फक्त रत्नागिरीतच नव्हे तर राज्यात सर्वत्र राबवण्यात येणार आहे। या संदर्भात नुकतीच पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी महामंडळाच्या ध्येय धोरणाबाबत बैठक घेतली आहे। तसेच या बैठकीत लवकरच हाऊसबोट सुविधेसह कोकणी फूड फेस्टिवलच्या आयोजनासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती रत्नागिरी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री जगदीश चव्हाण यांनी दिली आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना दिनांक 20 जानेवारी 1975 साली करण्यात आली। शासन स्तरावर पर्यटन विभाग पर्यटन संचालनालयाची भूमिका बजावत आहे व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे। रविवारी 44वा वर्धापन दिन रत्नागिरी पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी जगदीश चव्हाण यांनी नवीन वर्षातील ध्येय धोरणे याविषयी माहिती दिली। रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 10 पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार आहेत। तसेच दरवर्षी नवीन पर्यटन निवासी बनवण्याचा महामंडळ
तसेच पर्यटन विभाग प्रयत्न करणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले। मनुष्याच्या आयुष्यात वाचनाला खूप महत्त्व आहे। यामुळे वाचनालय ही पुस्तके वाचनाची ठिकाणे न होता ती ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत अशी अपेक्षा लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी व्यक्त केली आहे। येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या उषाताई साठे सभागृहाच्या उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्या बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या की चिपळूणमधून चांगले संस्कार मिळतात हे कोणालाही विसरता येणार नाही। हे चांगले संस्कार माणसांकडूनच मिळतात, पण त्यात भर टाकण्याचे काम वाचनालय करीत आहेत। लोकमान्य टिळक वाचनालयाच्या माध्यमातून तर हे काम उत्तम प्रकारे सुरू आहे। याला आता कला दालनाची जोड मिळाली आहे। या कला दालनात ज्या वस्तू आहेत त्या खरोखरच आपली आजी आई यांनी यावेळी कुटुंब चालवताना सोसलेल्या जणांची आठवण करून देतात। त्यामुळे अशा कला दालनाची भावी पिढीसाठी नितांत गरज आहे। कोणत्याही क्षेत्रात आपल्याला छाप पाडायची असेल तर वाचन फार महत्त्वाचे आहे। लोकप्रतिनिधींनी तर कायम वाचन केले पाहिजे, कारण आपल्या बोलण्याचा परिणाम जनमानसावर होत असतो। भाषणात एखादा चुकीचा संदर्भ गेला तर काय होते याचा अनुभव सर्वांनाच आहे। त्यातून आपला सुसंस्कृतपणाही दिसून येतो। त्यामुळे मिळतील ती पुस्तके सर्वांनी चालली पाहिजेत असा सल्लाही यावेळी महाजन यांनी दिला। महावितरणकडून वीज ग्राहकांना वीज बिलाबाबत तसेच मीटर रीडिंग बाबतची अद्ययावत माहिती SMS द्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते। तसेच SMS दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे महावितरणने दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पासून वीज बिलावरील मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। वीज बिलाबाबतची तसेच इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी असे आवाहन महावितरणने केले आहे। वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रीडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीज बिलावर मीटर रीडिंगचा फोटो छापण्याची पद्धत सुरू केली होती। या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता, परंतु आता महावितरणकडून ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे अशा ग्राहकांना महावितरण संबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती SMS द्वारे दिली जाते। त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज बिल मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याने फोटो मीटर रीडिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ग्रामस्थांनी आपल्याला वाळीत टाकले असल्याने आपल्या कुटुंबाची घुसमट होत असल्याची तक्रार खेड पोलिसात एका निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याने ग्रामीण भागात आजही बहिष्कार हा प्रकार जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे। तालुक्यातील आंबडस या गावातील शांताराम भागोजी मोरे यांनी याबाबत पोलिसात निवेदन दिले। पोलिसांच्या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की गावातील काही गावकऱ्यांनी येथील प्रतिष्ठित नागरिक गजानन मोरे यांना वर्षभरापूर्वी किरकोळ कारणावरून वाळीत टाकण्यात आले होते। गावातील कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा सुखदुःखाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी होऊ दिले जात नव्हते। गावातील कोणीही गजानन मोरे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये असा फतवाच काढण्यात आला होता। गावातील जो कोणी वाळीत असलेल्या गजानन मोरे यांच्याशी संबंध ठेवेल त्याला 5,000 रुपये दंड भरण्याचे फरमान गावकऱ्यांनी सोडले होते। गावकऱ्यांच्या फरमानुसार गावातील 10 जणांना 5,000 रुपयाचा दंड भरावा लागला होता। एके दिवशी तहानलेल्या गजानन पवार यांनी माझ्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले। मी ते त्यांना दिले म्हणून गाव पुढाऱ्यांनी मलाही 5,000 रुपये दंड भरण्याचे फरमान सोडले। मात्र मी दंड भरण्यास असमर्थ दाखवल्याने दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी गावच्या मंदिरात विशेष बैठकीचे आयोजन करून मलाही वाळीत टाकण्यात आले। ग्रामस्थांनी माझ्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयामुळे माझी व माझ्या कुटुंबाची घुसमट होत असल्याचे मोरे यांनी म्हटले असून मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। खेड तालुक्यातील सुखदर येथे शिवसेना नेते व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री सन्माननीय श्री अनंतजी गीते, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य श्री योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदेवता श्री जय भवानी देवी मंदिराचा जीर्णोद्धार व उद्घाटन सोहळा पार पडला। सदरवेळी जिल्हा प्रमुख श्री सचिन कदम, तालुका प्रमुख राजा बेलोसे, युवा सेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, पंचायत समिती सभापती सौ अपर्णा नक्षे, माजी उपसभापती विजय कदम, श्रीपाद पवार, विभाग प्रमुख शंकर आमरे, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर काही ठळक घडामोडींवर। सुरबुद्धीने खडी क्रेशर बंद केल्याचा आरोप, 26 जानेवारीला विजय गोगावले यांचा आत्मदहनाचा इशारा, क्षेत्रपाल नगर येथील पुलाचे 26 जानेवारी रोजी लोकार्पण, ग्रामस्थांनी वाळीत टाकलेल्या आंबडस येथील मोरे कुटुंबियांची पोलिसांकडे धाव, कशेडी घाटात रसायन वाहू टँकर उलटला आणि बिलावरील मीटरच्या रीडिंगची फोटो पद्धत बंद। याबरोबरच दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।